नमस्कार श्रोतेजन हो. नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. अशी नामदेवांची धारणा ज्ञानेश्वरी या ग्रंथाबद्दल आहे आणि तशीच धारणा गोविंददेव गिरीजी महाराज यांचीही आहे. याच धारणेतून गोविंददेव गिरीजी महाराजांनी गीतेच्या 9व्या अध्यायाचं निरूपण राजविद्या या त्यांच्या पुस्तकात केलेलं आहे. आज आपण त्याचंच वाचन करणार आहोत. अतिशय रसाळ भाषेमध्ये जणू काही आपण स्वतः तिथे उपस्थित आहोत अशा भावनेतून ज्ञानेश्वरीचं निरूपण स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केलेलं आहे. आळंदी येथे वास्तव्यास असणाऱ्या स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊन मी या पुस्तकाचा सुरुवातीचा थोडासा एक भाग वाचून दाखवणार आहे. माझ्या डोळ्यांसमोर एक दृश्य उभं राहतं. प्रवरा नदी वाहते आहे. तीरावर एक मंदिर आहे. ज्ञानेश्वर माऊली व्यासपीठावर बसली आहे. शेजारी उजव्या हाताला सद्गुरू निवृत्तीनाथ बसले आहेत. माऊलीच्या डाव्या हाताला चौरंगावर सोपानदेव आणि दुसऱ्या चौरंगावर मुक्ताई बसली आहे. माऊलीचं व्यासपीठ एका खांबाला टेकलेलं आहे. माऊलीच्या व्यासपीठाच्या खाली दर्भासन घालून सच्चिदानंद बाबा थावरे बसले आहेत. त्यांनी हाती कागद आणि लेखणी घेतली आहे. मंदिरात स्त्री पुरुषांची गर्दी झाली आहे. बाळ ज्ञानदेव गीता सांगणार आहे. अहो, एवढासा चिमुरडा पोर गीता सांगणार आहे. ऐकलं का? ज्ञानदेव योगी आहे. गीता ग्रंथ लावला आहे. उत्सुकतेनं, कुतूहलानं, वात्सल्यानं कुठं चुकतो ते पाहण्यासाठी विद्वान शास्त्री पंडितही समोर बसले आहेत. विनम्र भक्तिभावानं देवाचं नाव घेतोय ना, तेवढंच पुण्यपदरात पडेल म्हणून अशा नाना विचारांनी लोक श्रोते त्या ठिकाणी जमा झाले आहेत. माऊलींच्या मुखातून पहिले शब्द आले. ओम नमोजी आद्या. माऊलींचं कोवळं वय, प्रसन्न स्मित हास्य आणि ओवींचं गायन. आवाजाला केवढीही माधुरी, केवढी भावपूर्णता, केवढा हृदयाचा ओलावा. क्षणात स्त्री पुरुष श्रोते विरघळले. त्यांची विद्वत्ता विनम्र झाली. माऊलीनं म्हटलं, लोक हो, वेदार्थ हा महासागरच आहे. तो भगवंताच्या निद्रेतील घोरण्यातून निर्माण झाला. इथे तो सर्वेश्वर प्रत्यक्ष जागेपणी बोलत आहे. या गीतेचा थांग कसा लागणार? समुद्र पार करणं आणि आकाशाला मिठी मारणं अवघडच ना. अहो, काय सांगू, या गीतेची थोरवी प्रत्यक्ष शंभू महादेवानं सांगितली. तो म्हणाला, देवी, तू जशी नित्य नूतन आहेस तसाच गीतार्थही नित्य नूतन आहे. मी लहानच आहे, नेणतेपणी गीता सांगायला घेतली, पण मातापित्यांचा स्वभाव असतो ना, तसे आपण कौतुक म्हणून ऐका. सांभाळून घ्या, न्यून पूर्त करा, अधिक बाजूला सारा. कळसूत्री बाहुली मी. सद्गुरू निवृत्तीनाथांच्या हाती सूत्र आहेत. त्यांनी बोलविल्या, मी बोलेन. माऊलीनं श्रोत्यांची मनं जिंकली. ते मोठेपणा विसरून ध्यान देऊन ऐकू लागले. ज्ञानेश्वरीचा एक एक अध्याय पुढे सरकू लागला. श्री गीता सांगत असताना माऊली म्हणते, का टिटभू चांचुवरी, माप सुये सागरी, मी नेण तू तयापरी, प्रवर्ते येथ. टिटवीनं सागर उपसण्याचा प्रयत्न करावा, तसा हा गीतासागर मी माझ्या इवल्याशा चोचीनं उपसतो आहे. काजव्याचं सूर्यापुढे का तेज पडणार आहे, पण सानुकूल श्री गुरु म्हणून प्रवर्ते येथ. माऊली श्री गीतेपुढे विनम्र आहेत. महाराष्ट्रातील संत मंडळी नि मोठमोठे विद्वान ज्ञानेश्वरी पुढे विनम्र आहेत. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ साहित्य सोनियाच्या खाणी आहेत. माऊलीची भाषा, माऊलीचा वाग्विलास, माऊलीची अनुभूती, विवेचन पद्धती, अर्थगंभीरता या साऱ्यांची मोहिनी इतकी विलक्षण आहे की ज्ञानेश्वरीला माऊलींच्या शब्दात म्हणावेसे वाटते, नित्य नूतन देखिजे.
माझी भूमिका इथं अशी आहे की मी ज्ञानेश्वरी तुम्हाला सांगायला बसलो नाही. आपणासमोर मी ज्ञानेश्वरीचं चिंतन करीत आहे. मी या ज्ञानगंगेत स्नान करीत आहे. माझी वाणी पवित्र व्हावी, माझं हृदय भक्तिभावानं भरून जावं, माऊलीची सेवा घडावी, त्या भगवंताचा इवलासा का होईना आपणावर प्रेमळ कृपा कटाक्ष पडावा, या निमित्तानं भगवान श्रीकृष्णाचं पावन नाम मुखी यावं, त्यांच्या पावलांचं स्मरण नि ध्यान घडावं, यासाठी मी हे ज्ञानसत्र चालवित आहे. आपणाला ज्ञान देण्याची माझी पात्रता नाही आणि तो माझा अधिकारही नाही. पण भगवती ज्ञानेश्वरी हा माझा श्रद्धेचा, आनंदाचा विषय आहे. या निमित्तानं मला गंगा स्नान घडत आहे. किंबहुना जगातल्या सर्व तीर्थांचं स्नान घडत आहे. का तीर्थे जिये त्रिभुवनी, तिये घडती समुद्रावगाहिनी, ना तरी अमृत रसास्वादनी रस सकळ. त्याप्रमाणे हे ज्ञानेश्वरीचं कथन माझ्या माऊलीच्या वाणीच्या अमृता सागरात डुंबणं आहे, हा माझ्यासाठी आनंदाचा विषय आहे. माऊली माऊलीच आहे. अहो तान्हया लागते झटे, तेणे अधिकची पाना फुटे. माऊलीचं तत्वज्ञान कळतं म्हणून नव्हे, या निमित्तानं माऊलीच्या मांडीवर खेळायला मिळतं, माऊलीच्या प्रेमाचा आस्वाद घेता येतो म्हणून मी ज्ञानेश्वरीशी झटे देतो आहे. या साहित्य सोनियाच्या खाणी आहेत, पण मी छोटा बालक आहे. सोन्याचं असो वा हिऱ्या माणकाचं असो, मोल करण्यासारखे आम्ही रत्नपारखीही नाही. पण एकच कळतं, माऊलीच्या प्रेमाचा आस्वाद घ्यावा, तिच्या मांडीवर लोळावं, तेवढ्यासाठी मी हा आटापिटा करीत आहे. मी हे वरवर बोलत नाही, तर ही माझी भावना आहे. ज्ञानेश्वरीचा आस्वाद घ्यायचाय. कळणं न कळणं हा विचार माझ्या मनाला शिवतही नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे आपल्या महाराष्ट्र सारस्वताला पहाटेच्या वेळी पडलेलं एक रम्य स्वप्न आहे. साहित्यसृष्टीचं ते शिखर आहे. सर्व मार्गांवरील साधकांच्या पाथेय व भाविकांची साक्षात माऊली असलेल्या ज्ञानदेवीचा हा 9वा अध्याय स्वामी गोविंद गिरीजी महाराज यांच्या शब्दामध्ये खूपच रसाळ झालेला आहे, खूपच अनुभूतीपूर्ण झालेला आहे. त्यातीलच काही शब्द, फुलं, सुमनं मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद.